प्रभू त्याला सांगते, आज आता तू माझ्या बरोबर असते, मी तुला खरंच अभियोजन देईन. आणि येशूच्या जन्माचा उद्देश वधस्तंभापर्यंत चालला. वधस्तंभावर एकाच तारण होते. कोणाचं तारण होते? एका सलधरवडीत गोष्ट. एक कुख्यात गुन्हेगार, तो जगाच्या हसण्याचे आवाज नाही ऐकत, तो जगाची पर्वा करत नाही, त्याने जगाच्या हसण्याकडे लक्ष दिलं नाही, आपला साथीदाराच्या बोलण्याकडे त्याने लक्ष दिलं नाही. त्याचे आत्मिक डोळे, आत्मिक कान उघडले आणि त्याला समजलं हा जगाचं तारण करणार आहे, हा पापापासून सोडणारा आणि सार्वकालिक जीवन देणारा. तो लाजला नाही. येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य स्वीकारायला, येशू ख्रिस्त कोण आहे हे कबूल करायला, आणि त्यांनी कबूल केलं. आणि त्यांनी जाहीरपणे बोलला की जेव्हा तुम्ही आपल्या राजधिकाराने येताल, माझे आठवण करा. येशूचं सर्वात सुंदर अभिवचन काय हे आम्हाला मिळालं आहे का? हे अभिवचन तुमच्या माझ्यासाठी सुद्धा आहे. पण बरेच जण माहिती काय म्हणतात, आम्ही रिटायर झाल्यावर प्रभूची सेवा करू. काही जण म्हणतात बाप्तिस्मा घ्यायची गरज नाहीये, चोरांनी पुढे बाप्तिस्मा घेतला का? त्या चोराकडे वेळ नव्हता 30 जण. त्या चोराकडे फक्त काही मिनिट होते आणि त्या मिनिटांमध्ये त्याला पूर्णपणे इष्ट समर्पित होणं होतं. पण बऱ्याच जणांची पळवाट आहे माहिती का, आम्ही नंतर करू, नंतर समर्पित हो, नंतर आम्ही आमचं जीवन प्रभूला देऊ. परंतु त्या चोराला स्पष्टपणे कळत होतं, मला काही वेळाने मारून टाकण्यात येणार आहे आणि आता मला माझं जीवन प्रभूच्या हाती देणं गरजेचं आहे. येशू ख्रिस्तानंतर सुख लोकात जाणारा सगळ्यात पहिला नागरिक कोण असेल? तो सगळ्यात पहिले जगाचं तारण करणारा. आणि दुसरा व्यक्ती कोण आहे? ही सुंदर गोष्ट आहे. जर चोरालाही संधी आहे, प्लीज नो, ही संधी आपल्या प्रत्येकाला